का असतं रे पडव्या रवा रवी स्वागत आहे तुमचं परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत नाशिकला परत, म्हणजे आत्ता फेब्रुवारीमध्ये गेलो होतो, आता परत जायचं आहे मला. पण ह्यावेळेस जरा ट्विस्ट आहे. ह्यावेळेस आमच्यासोबत फक्त 3 जण आहे, विनीत, सुयश आणि तन्मय. आम्ही 4 जणच फक्त जाणार आहे, कारण आमच्या चौघांची बॅक लागलेली आहे. बॅकचा एकच पेपर देण्यासाठी. बॅक लागलेत म्हणजे लागलेत. हा, मग तो पेपर देण्यासाठी आम्हाला लवकर जायचे, त्याच्यामुळे पोरांसोबत काय जाताच येणार नाही. मग आता आम्ही इंडिव्हिज्युअल राहणार आहे दुसरीकडे. तर मग आता आलो आम्ही वाकडेवाडीच्या बस स्टॉपला, बघू शकता तुम्ही. अगोदर तिकीट बुक केलं होतं, त्याच्यामुळे काही चिंता नाही. इथं लाईनीत वेळ थांबायला लागला असं, त्याच्यामुळे आता बघू बस आली तेव्हा आपण बसमध्ये बसून तिथून जाऊ. आपण 11 वाजले आता भेटन बस. बघू शकता हालत पर करे बसची. हे म्हणते 4 बुक करायचे होते, हे म्हणते 2 बुक करायचे होते. आता कसं करायचं तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की हीच बस आहे का बघा पहिले. नाही तर तिकीट परत बघितल्यानंतर उतरवलं काय सांगता येत नाही. तर बघू कंडक्टर आलो काय होते. गरम मोकर व्हायला लागले. आता उतरलंय, डावा विभा खायचंय. लय मागे इथे रेट लय मागे, दिसूनच कळलं 5-8 असं म्हणून. आता इथे बघते ते जेवायचं सोडून तिची यायला हे खायला बिलं बघते ते. काय विषय, तुला चष्मा घ्यायचा का? आणलंय की पाणी बॉटल, त्या आतमध्ये एक पाणी बॉटल आहे. चला जेवून घेऊ. चाव म्हणते जेवून घेऊ. चला आतमध्ये बसू. कोण केक बी घेतलेले मुंगी काय काहीतरी आहे, जाऊन द्या डिफॉल्ट आहे. काय घेतले सगळं, मिरिंडा सगळं. परत बसलो आणि बसमध्ये सगळी पॅकिंग विकिंग झालेली. आता निघायचं नाशिकला डायरेक्ट. नॉनस्टॉप ना, पुढं थांबला नाही. नाही डायरेक्ट नाशिक, डायरेक्ट रूमवरती फ्लॅटवर. 5 लागतं चालते. खातो बितो तुम्हाला नंतर अपडेट देत राहतो. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा. CBS नवीन CBSला मित्र पण भेटले. व्लॉग दरवर्षी काढतो आम्ही, आलो की व्लॉगच असतो आमचा पहिला. थांबा सांगतो, वाईट सांगतो. जाईन त्याच्या घरी. पुढं जायचं काय माहिती. पुढं जायचं रे तुला? कॉलेज रोड. हॅलो राहते राहायचं कॉन्टॅक्ट फिरवते. आता आम्ही गेले कॅबवरती बोलतो. युनिव्हर्सिटीचे पोर गेलेत तर तिकडे, उद्या भेटू त्यांच्यासोबत. काम पण भेटलं, ते काम पण करायला लागेल आता. हो चला पुढं जाते. तिकडं माईकचा आवाज येत असेल तर ठीक आहे. आता गेलं का असतं रे पडव्या दणक्यामध्ये बुक केली. ते पण कसं बसले. आप्पा गाडी चालवते. आप्पाचा विकूला आडे. आप्पा क्रेडिटचं कार्ड आहे. स्कॅन मारतो. पोचल्यावरती दाखवत आता पुढे. पहिल्यांदाच चाललोय. लिहून तर ठेवणारच आहे. ट्रॅव्हलिंगचा होतो ना तेवढा लिहून ठेवणार आहे, बाकीचं बघू आपण. तर पोचलो आता आम्ही मित्राच्या फ्लॅटवरती. बघू शकता आलिशान फ्लॅट आहे, 3 BHK एकदम. झोपले तिथं आत्ताच. एरिलो होते तुम्हाला दाखवलं. हे बेसिन इथं नरविषय हे बघा, फुल कम्फर्ट एरिया, फुल काम 25 आहे. आणि हे मन तू जर बघत असेल तर थँक्यू भाई हे करणे केलं. इकडं पण विषय, इकडं जाऊन तो इथं रण आलं. तिकडं ढोल वाजतो. ढोल बघा, इथं ढोल वाजतो. शेवटच्या मजल्यावरती आम्ही. इथे तुम्ही आता हे टाकायला म्हणतात त्याला, वाट टाकायला. कचरा फुल 25 केलं त्यांनी. बंद केला, बंद. तिकडे हे वाळजे आलेलं. एवढा घे. आता निघालो नाश्ता करायला. नाश्ता म्हणजे जेवणच करायला निघालो डायरेक्ट. लय किती वाजले? 7 वाजायला. 7 नाही तर 8 वाजले. चाललोय बाहेर. चेतन म्हणून ते आम्हाला नाही त्याचं. चेतन आणि चिन्मय CC कॉन्टेंट क्रिएटर ते चालले आम्हाला घेऊन पुढं तरी. थाळी बिळी सांगतो तुम्हाला रिव्ह्यू कसा. नेक्स्ट टाइम आलो तर तिथंच जाऊ आपण. नेक्स्ट टाइम आलो तर नेक्स्ट टाइम आलो तर नाही तर डायरेक्ट
कॉलेज सोडून द्यायचं डायरेक्ट कामं धंद्याला. चला भेटू तिथं आता. बिल्डिंग खाली आम्ही आता चाललोय. सुन्मय भाऊ नेते ते आईस्क्रीम चारायला कुठं तरी फेमस. काय नाव काय त्यांचं? नाव नाही ते आईस्क्रीमला पण ती भारी एकदम. बारी का जाऊ आता तिकडे जाऊन बघू. आईस्क्रीम बिस्क्रीम खाऊ. तरुणचं अपडेट देत राहील तसं म्हणायला. दोन काय परत नाही ब्लॉग काढते ब्लॉग. नाही ब्लॉग काढते. अगोदरचे पण 3 आहेत पण ते दुसरीकडले आमचे. ते पण चेकआउट करा. आय बटनवरती लिंक दिली मी तिथं जाऊन चेक करा. नेक्स्ट टाइम जाऊ. सीताफळ ती पिंक मिला हे रबडी खाते रबडी हे दुसरीकडे इथे नाही दाखवू शकत. काय त्या गाडीची गेली ते राव. गाडीची वाट लावली पूर्ण. हे बाकीचे लोक इथं थांबले ते त्यांना नाही आईस्क्रीम खायची. बघू आता त्यांना भेटू झाला. दोस्तो सो जा. आम्ही झोपलोय आता. तर उद्या सकाळी भेटू डायरेक्ट. आंघोळ बिंघोळ कर. हां चालते भेटू सकाळी. The next morning. शुभ प्रभात. झोप झालेली. किती वाजलेत काय माहिती. 7 वाजले. कुठं बघतो याच्यात नाही टायमिंग दिसत. सवय नाही. सनसेट वगैरे 1 नंबर दिसते. आता पिअर वगैरे आलेले. आंघोळ बिंघोळ झाली याची. तर उरकून करतो तुम्हाला अपडेट लवकरात लवकर. सीन झाला होता लिगा. जातो आता लिफ्ट मध्ये. झाला होता लिफ्टचा. वरतीच चालू होत होती. सगळी तयार तर झालेली. आता लवकर जाऊ. ते नाही ते बटन मध्ये ते इमर्जन्सी तर का चमकते आता आपली ती ठीक आहे. हां ते लोकांना कळायला असेल. भेटतो रिक्षावर. फायनली पोचलो संदीप युनिव्हर्सिटीला. पोचलो फायनली आता संदीप युनिव्हर्सिटीमध्ये. नाशिक जिल्हा म्हणजे आज पूर्ण नाशिक जिल्हा. रिक्षा करून आला आहे. विषय नाही. पेपर महत्त्वाचा आहे. बघू काय होते ते विषय. हॉल तिकीट वगैरे घ्यायचं आहे आम्हाला. बघू कशी काय प्रोसेस. जास्त नाही अपडेट देऊ शकत कारण जरा विषय झाला. नाही काय म्हणतात त्याला लवकर जमाने ते. बघू आता चक्क व्हायला लागली. तर पेपर लिहून झाला. मागच्या वेळी सारखं नाही बोलणार काय नाहीतर विषय होईल. पेपर लिहून झाला. पोरं थांबलं त्याला 5 मिनटं चाललं आहे आपलं. बघू काय होतं ते विषय. आता तर जायचं आहे. आता घरी माझ्या. आता गेलं टेन्शन आहे. आता गेलंय. आता याच्यात काही होती टेन्शन गेलं. आता जायचं कुठं तरी दुसरीकडे. आता टेन्शन गेलेलं आहे. मिटला विषय. हा लिहिला फक्त शेवटचा राहिला. शेवटच्या 4 ओळी लिहिला फक्त. मी काय लिहिलं मलाच नाही माहिती. सेम मी तर काय लिहिलंय ना तो हँग होईल पुढचा. एकच गोष्ट 4 वेळा. मी पण ते पण वेगवेगळ्या पद्धतीने थोडं पहिले 5 प्रश्न संपले ना. त्याच्यानंतर सगळ्या प्रश्नात तेच होतं सगळं. कम्युनिकेशन काय नाही. आता रिझल्ट आल्यावर कळलं बरोबर. लास्ट टाइम पण झालं होतं. या टाइम पण झालं. आज नाशिक जिल्हा बंद असल्यामुळं बसचा प्रॉब्लेम आहे. रिक्षा भेटना. कॅब बुक व्हायना. काय नाही. एक दादा आलते रिक्षा. काय म्हणतात त्याला देवाच्या रूपात आले ते. एक दादा ते कोणाला तरी सोडायला झाले होते ते आम्ही त्यांना विचारले जाणार का वगैरे म्हणून. यांनी ठरवलं बजेट वगैरे. आता चालू आम्ही. ते बघू शकता सगळी जण बसले. इकडे व्हिडिओ शूटिंग चालू आहे आमची. रॉंग साईडने चाललोय आम्ही. रॉंग साईड जिल्हा बंदी. भेटू रूम वरती गेल्यावर. बसलोय दोघांच्या मागे. तर रिक्षा करून आलो आम्ही. आल्यावरती काय थोडंफार खाल्लं आम्ही. दे झोपून दिली. आत्ता उठलोय. डोळे बिळे बघू शकता तुम्ही. फ्रेश झालो. चाललोय रस्त्याने. इथून मेन एक्झिट आहे डायरेक्ट गेला आपल्या रोडला. आता बघू काहीतरी फिरू थोडं जरा फ्रेश होतो. बघू काय सापडलं तर तुम्हाला दाखवतो चांगलं.
तन्मय गेला त्याच्या भावाकडं, तो येईन रात्री. आता या ब्लॉगमध्ये एवढं काय एक्साइटमेंट नाही आहे, फक्त असंच डेली रुटीन कसं आपलं चालू आहे तेच दाखवतोय, बाकी काय नाही. तर बघत राहा पुढं. हायाबुसा दाखवतो, हायाबुसा LGT कॉन्टिनेंटल GT 650. इंटरसेप्टर आहे, इंटरसेप्टर आहे. बघा मला एवढं ज्ञान नाही आहे, पण बघा तुम्ही इथं आपले काळूवाळू मेरे को लगा कॉन्टिनेंटल और एक हायाबुसा. विशेष नाही, पांढरे कलरमध्ये नाच खुळा फॅन्डी एक्झॉस्ट डबल एक्झॉस्ट. ते पण ते काय म्हणतात त्याला, स्टॉकवाले नाही दुसऱ्यावाले बसवले त्यांनी. पुढं जाऊन दाखवतो काम. ये देखो दोस्तों, ये है काम धंदा कुछ नहीं है, सिर्फ यही कमाऊ. त्याने पाहा ना तर चांगले सिनेमॅटिक्स घेतले असते. देखी क्या हायाबुसा, देखी क्या सिनेमॅटिक्स, देखी का थोडेफार जमे नाही इतने मराठी बोलतो जमलं नाही एवढं, पण सॅटिस्फॅक्शन. पार्क पार्क आहे, पण पार्क ओपन आहे की ओपन हो. हा पार्क इथे ओपन आहे. ओके चला इथे जाऊन बसू, काहीतरी करू आम्ही. आतमध्ये एंट्री आहे का काय माहीत नाही. झाला तर झाला विषय. मार खाऊन येऊ. झोका खेळू, झोका खेळायचा मला. झोका खेळतो आम्ही. चलो हो जा, चलिए शुरू करते हैं. मी पण करतो, पण आता मोबाईल कुठे ठेवू असा विषय झाला. तिथे ठेवू का मोबाईल? आता पडलो असतो. सी आई घातली, वरती जाते खाली येते. यार व्हिडिओ करते मी. आई जवळ उठून नाही खाली आपटन मी गोटी लागेल. मला बॅलन्स होत नाही. पेपर जायचं काय टेन्शन नाही आई जवळ. जवळ खाली सोड. काकू बघते तर आमच्याकडे. आता मी चालतं आम्ही मला म्हणतो थोडंफार सफरचंद मी खाऊ. आता एक घ्यायचं म्हणलं ते तर मग पडणार तर ठीक आहे. आम्ही 2 ठिकाणी विचारलं, नाहीच म्हणलं. आता एक ठिकाणी विचारलं काकांना, तो म्हणतो 30 रुपयाला एक. आणि पेर पण होता तिथं. आणि पेर म्हणलं पेर कितीला देणार? तो म्हणतो बारीकवाला 20ला, मोठावाला 40ला. आणि म्हणलं मग किलो किती? तो म्हणतो 230 रुपये किलो आहे. तर म्हणलं 230 रुपये किलो घेऊ आपण. पण चायला घ्यायला आम्ही आलोय 4 किलोमीटर लांब. आणि ते मिरूच कुठं बसायचं पिशवी आम्ही, असा विषय झाला. आणि ते म्हणते मी सिंगल तर नाही बेचता, मेरे को काय बोलते उसे घाटा होता. म्हणलं मग आता जाऊन दे, याच्या बोलण्यात वाद नाही. याला म्हणलं घेऊन पळून जाऊ. म्हणते घेऊन पळून जाऊया काय म्हणतो. म्हणलं मग जाऊन दे, मग विषय द्या सोडून. म्हणलं पुढे एखादं भेटेल. तर चालत चाललोय, पण कुठं चाललंय आम्हाला चालणार नाही माहिती. 3 किलोमीटर तर झालं, जास्त झालं असं चालतोय. इकडं पण लोक चालते, ते वर्जिश मारते. तुम्ही पण मारा वर्जिश. आम्हाला डेरे सुटलेत. आम्ही कमी करतोय आता.
तर पुढे एखादा फळवायला भेटलं त्याची शूटिंग करतो प्रॉपर, विचारू त्याला, बार्गेनिंग करतो आम्ही आता. नमस्कार, परत एकदा स्वागत आहे तुमचं. तर तुम्ही लास्टचं तर बघितलंच असून आम्ही किती वेळ झाली हिंडतोय. तर रात्र झाली ऑलमोस्ट 2 ते 3 तास झाले आम्ही फिरतोय फक्त. आम्हाला एक सिंगल रेस्टॉरंट नाही भेटलं की आम्हाला तिथं खायला भेटेल. आणि आज नाशिक बंद आहे पूर्ण, आणि अख्खे रस्ते मोकळे, बस नाही का काय नाही, फक्त जे ऑफिस वगैरे जाणारे ते लोक आहेत. आता आम्ही फिरून फिरून परत त्याच चौकात आलो आहे. तर बघू इथं काय भेटलं तर बघतो, आता दाखवतो तुम्हाला पुढं काय भेटलं. नाहीतर आहे पाणी पिऊन झोपायचं, काम 25 डायरेक्ट. एक जण तर गेला आहे, तो पुढे गेला, त्याने फोन नाही केला आम्हाला, त्यालाच विचारायला लागणार आता. चला भेटू आता मग त्याला बोल गाडी घेऊन ये. तर आता एक भेटलं जेवण करायला, पनीरची भाजी, बटाटा भाजी, चपाती बिपाती ओकेमध्ये खाऊन घेऊन आता बघतो काय डेझर्ट बेझर्टला काय नाही. आता चालतच जायचं जिरम पण बघू आता. लिहिलं आम्हाला लिहिले आपण, बघू आता.